काय सांगाल काका, सध्या भाजप, सेना, राष्ट्रवादी यांचे उमेदवार उभा आहे. कोणाचा प्रतिसाद आहे गावामध्ये, काय वातावरण आहे, कोणी कामं केलीच? हे म्हणे हे जे उभं राहिलेले राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट आहे आमचे काकी, काय नाव? वैशालीताई. तर हे पहिले सखाराम पाटील पहिले जिल्हा अध्यक्ष होते, मग हे औरंगाबाद जिल्ह्याचे. त्यांची नास सुने, त्यांना काम केले आणि याचे पहिले रनिंग सरपंच होते ते. आता सध्या त्यांना लई भरपूर गावाचा विकास केलेला, विकास काम केलेले, सगळे पाईपलाईन, डिनिश लाईन हे सगळे गावात झालेले आमची. आणि हे राष्ट्रवादी यांना जन्म चांगला आहे गावात, म्हणजे पूर्ण सर्कलात यांचा जन्म चांगला आहे आणि हेच निवडून येणार, असं 100% हेच निवडून येणार. काय काय अजून काय काम केलं त्यांनी? काम म्हणजे त्यांची जो त्याचे जे मैसद होते ते बी जिल्हा परिषद माझे सदस्य होते, उदयराज पवार साहेब. त्यांना बी लय काम केले भागातले, चांगला काम केले, पूर्ण विकास केले, पूर्ण सर्कलचे चांगला विकास केले त्यांना. आणि हे जातावाबद्दल सरपंच झाले 5 साल पहिले, वैशालीताई, हे बी पूर्ण गावाचा चांगला विकास केला. आता बी चांगला विकास करणार ते, आणि तेच निवडून येणार आहे. त्यांचा जन्म चांगला आहे हे पूर्ण सर्कलमध्ये राष्ट्रवादी. जाफर मुसा. लाईट गीट राहते का? लाईट नाही राहत ना. नाही, एक हप्त्यानं लाईट नाही. अरे कस काय माहित हो का? काय सध्या वातावरण मतदानचं काय, मतदान करणार काय गावामध्ये? अजून कोणी आलेच नाही. आम्ही इकडं मळ्यातच राहतो. हो का? हा, काय नाव तुमचं? माझं नाव दसुदाबाई आहे. हो का? काही शेतात काय काम चालू आहे सध्या? सध्या काही नाही, पाणी भरायचंच काम आहे आता. पण लाईट नाही राहत. काही तक्रार केली नाही कोणाकडे? आता कोण करणार आहे? हो का? मुलं काय करते? शेतीच करते. हो का? बर. अच्छा, तुम्हारे गांव में जो भी विकास हुआ क्या बोलेंगे? अभी भाजपा भी चुनाव लड़ रहा है, कांग्रेस भी लड़ रहे है, राष्ट्रवादी और शिवसेना भी लड़ रही है, और उद्धव ठाकरे, बाला साहब ठाकरे के पक्ष भी लड़ रहे हैं. किसका यहाँ पे काम अच्छा है? काम शीतलताई, वैशालीताई, उनका काम अच्छा लग रहा है मुझे. क्या काम किया? अभी दो साल पहले अभी पूरे झाड़ा सूख रहे थे, तो उन्होंने पानी छोड़े, पाट का पानी छोड़े, तो सब लोग उनका नाम ले रहे खेती के लिए. तुमने पानी छोड़े करके हम जिए. मेरी शेती बच गई. माझं नाव गोरख सांडू खांडे. अच्छा, गावामध्ये जो विकास झाला हा कोणी केला काय सांगसान? हे आमच्या सरपंचबाई वैशालीताई यांनी केला. कोणी सरपंच? वैशालीताई उदयराज पवार. बरं, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी उभा आहे याच्यामध्ये, तर मग याने काही कामं केले की नाही बाकीच्या पक्षाने काही? आता त्यांनी काय केले, आता 4-5 वर्षापूर्वी काय केले आपल्याला काही आठवत नाही. आता या जे सरपंच विद्यमान यांनी चांगले कामं केलेत. बरं, तुमचं मागास वस्तीमध्ये रोड आणले, पाणी दिले, ड्रेनेज लाईन केली, जे पाहिजे ते दिलं. नाव सांगा. माझं नाव मच्छिंद्र येडोबा देहाडे, राहणार पिंपरी राजा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. गावामध्ये काय काय विकास झालेला आहे आणि कोणी केलेला आहे? आतापर्यंत बघितलं तर 4 वर्षापासून आमच्या सरपंचबाई वैशालीताई उदयराज पवार यांनी मागच्या 4 वर्षापासून खूप कामं या गावामध्ये केलेली आहेत. मग त्याच्यामध्ये ड्रेनेज असतील, स्ट्रीट लाईट असतील, किंवा सरकारी दवाखान्यातले काही समस्या असतील लोकांच्या, तर त्या जातीनं त्या ठिकाणी लक्ष देतात. मतदारांना तुम्ही काय आवाहन करता? मी मतदारांना एवढंच आवाहन करतो की वैशालीताई उदयराज पवार ह्या सरपंच असताना एवढे कामं करू शकतात, तर त्या जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर खूप काही कामं करू शकतात आणि त्यांच्यात ती धमक आहेत. आम्ही बघतो आता प्रचार चालू आहे, सगळेच उमेदवार, सगळेच प्रचार करणारे आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात की बाबा आम्हाला मतदान करा, हे करा, ते करा. पण मी आतापर्यंत जेवढे बी ऑब्झर्व केलेलं आहे, समजा जेवढे बी उमेदवार असतील, तर त्याच्यामध्ये मला वैशालीताई उदयराज पवार ह्या जास्त कामाच्या वाटतात असं मला वाटतं. आणि नेमकं तुमचं विजन काय असणार आहे? विजन आमची मागणी अशी राहणार आहे की बाबा वैशालीताई उदयराज पवार ह्या सदस्य झाल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची खरोखरच सेवा करायला पाहिजे. मुळात मला या ठिकाणी आणखी एक मुद्दा सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा परिषद ही ही एकच होती पहिलं सुरुवातीला, आणि त्या जिल्हा परिषद चे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सखाराम आबाजी पवार पाटील हे त्यांचे आजी सासरे आहेत.
आणि त्यांचाच वारसा घेऊन त्यांचे पती कैलासवासी उदयराजी पवार पाटील हे पुढं त्यांनी नेटाने चालवला आणि उदयराज पवार पाटील यांचा वारसा घेऊन श्रीमती वैशालीताई उदयराज पवार ह्या जोमाने पुढं नेत आहे. ग्रामपंचायत तिसरी बार आहे माझी टर्मची. आमच्या गावात कामं भरपूर झालेली. डायगावला काय काय कामं केलं डायगावला गट्टे झाले, पूल झाले, सडका झाल्या, पाणी योजना झाली सगळी. सरपंच कोण आहे सध्या तुमचे? सध्या मी उपसरपंच आहे. दुसरं स्वामित्रबाई खाकरे सरपंच आहे. तुमचं नाव काय आहे? काकासाहेब लक्ष्मण गोरे. तुम्ही एक उपसरपंच आहे सध्या आता. बरं, कोणी विकास केला? भाजपने केला का काँग्रेसने केला का राष्ट्रवादीने केला? कोणी केला नेमके तुमच्या गावाचा विकास? नाही ना, आता का पहिल्यांदा राष्ट्रवादीनं केलेलं आहे, आता शेनीच्या माणसानं केलेलं आहे. आता भाजपचं तिथे आमदार आहे, त्याच्यामुळं त्यानं संदीपान कामं दिले, पण आम्ही सरपंचानं आम्ही काम केले सगळे. आम्ही राष्ट्रवादी सरपंच आहे पहिल्यापासून 20 वर झाली. तिसरी बार टर्म निवडून यायची घरी. म्हणजे तुमच्या कामाचं वर्चस्व आहे समजा गावामध्ये. हा, दूध डेअरी आपल्याकडे 20 कॅन जाते का टायमाला सकाळी. हां, दुधाला भाव भेटतो का? पण नाही भाव भक्कम आहे आपला. हां का? 20 कॅन जात्या. स्वतः बी मी माझ्याकडं 9-10 गाई, सगळ्या घरचं व्यवस्था चांगलं आहे. आपण कोणत्या 1 रुपयाच्या फुकटदारची लाजनी मागणी. आता चालायचं माझ्या संगत डब्यात 7वाची भाकरी. मी 1 रुपया कोणचं चालत नाही मला. हे बाबाची माहेर कीर्ती पहिली 20 वर्षापासून आहे. हे बाईची नवऱ्याची आजपर्यंत यायनं आपल्याला तकलीफ नाही, म्हणून मी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे. पक्ष कोणता येऊ पण काम करीत राहायचं. आपण गावचं काम 3दा टर्म झाले निवडून. आपली सोसायटी आपल्या पाठ संस्था आहे, डेअरी संस्था आहे आपल्या गावाच्या. सगळे कामं आपले व्यवस्थित आहे. आता सध्या भुमरे साहेबनं काम दिले आम्हाला, पण गुत्तेदारांनी कामं केली. आपण त्याच्यात 1 रुपयाच्या लाईनदार नाही कोणचे. 1 रुपया खाल्लं नाही, देतं नाही, कोणाला देत बी नाही. आता बी स्वतः देत नाही. तुकाराम जाधव. कुठले तुम्ही? पिंपरी राजा. बरं, काय सध्या परिस्थिती कोणाचा हवा इकडं काही? इथं वैशालीताई उदयराजे पवार. का बरं? काय कसं काय कामं केली त्यांनी? म्हणजे त्यांचे आजोबापासून उदयराज पवार त्यांचे जिल्हा परिषदचे माजी हे होते, मनमिळावू कार्यकर्ता होता. आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दावेदार म्हणून बाई त्या नवऱ्याच्या वारसा चालवण्यासाठी तिने पुढाकार घेतला. काय काय कामं केले गावामध्ये? गावामध्ये सरपंच आहेत. वैशालीताई ही सरपंच आहे. आणि गावामध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सोडलेला आहे. 15 वर्ष जिल्हा परिषद मेंबर BJPकडे होते. त्यांनी एक थेंब पाणी थोडं गावाला म्हणजे पुरवला नाही. जिल्हा परिषदच्या नंतर सरपंच झाल्यानंतर बाईंनी ताबडतोब ते पाणी पुरवठ्यासाठी जी टाकी होती ताब्यात घेऊन प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा म्हणजे आज बी 24 तास पाणी गावात मिळतं का? मिळतं. मग समाधानी आहे तुम्ही? समाधानी बरं. एकदम. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव काय इथला? म्हणजे कशी परिस्थिती होती आधी ना आता काय बदल झाला? म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचं वातावरण इथं चांगलं आहे. आणि सर्व लोकांमध्ये मिळून आमचं ते सहभाग घेतात. आणि लोकांची मनं सध्या तरी त्यांच्याकडं आकर्षक आहे. काय सांगाल काका, सध्या भाजप, सेना, राष्ट्रवादी यांचे उमेदवार उभा आहे, कोणाचा प्रतिसाद आहे गावामध्ये? काय वातावरण आहे? कोणी कामं केलीच? हे म्हणे हे जे उभं राहिलेले राष्ट्रवादीचे कॅन्डिडेट आहे आमचे काकी, काय नाव? वैशालीताई. तर हे पहिले सखाराम पाटील पहिले जिल्हा अध्यक्ष होते, मग हे औरंगाबाद जिल्ह्याचे. त्यांची नास सुने त्यांना काम केले. आणि याचे पहिले रनिंग सरपंच होते ते. आता सध्या त्यांना लई भरपूर गावाचा विकास केलेला, विकास काम केलेले सगळे पाईपलाईन, डिलीट लाईन हे सगळे गावात झालेले आमची. आणि हे राष्ट्रवादी यांना जन्म चांगला आहे गावात, म्हणजे पूर्ण सर्कलात यांचा जन्म चांगला आहे. आणि हेच निवडून येणार असं 100% हेच निवडून येणार. काय काय अजून व्यतिरिक्त काय काम केलं त्यांनी? काम म्हणजे त्यांची जो त्याचे जे मैसेज होते ते बी जिल्हा परिषद माझे सदस्य होते, उदयराज पवार साहेब. त्यांना बी लय काम केले भागातले, चांगला काम केले, पुरे विकास केले पूर्ण सर्कलचे. चांगला विकास केले त्यांना. आणि हे जातावाबद्दल सरपंच झाले 5 साल पहिले वैशालीताई, हे बी पूर्ण गावाचा चांगला विकास केला. आता बी चांगला विकास करणार ते, आणि तेच निवडून येणार आहे. त्यांचा जन्म चांगला आहे हे पूर्ण सर्कलमध्ये. राष्ट्रवादी जाफर मुसा. पिंपरी राजा.
मग तुमच्या इथं निवडणुकीचं वातावरण आहे. हो कशाचं तुम्हाला कसं वाटतं इथं? चांगलं आहे. कोणाचं काम चांगलं आहे इथे? घडी पंजा तुमचं काय काम आहे इथे केले? हा त्यांनी काय काम केले? घडी पंजाब आपलं काम केलं त्यांनी, शेतीतला, पाईपलाईनीचा, गावातले प्रश्न सोडवले गावातले समजा त्यांनी. प्रश्न, पाण्याचा असेल, पाण्याचा, रस्त्याचा असेल, आरोग्याचा असेल. आरोग्याचा, लाईट लावले, भरपूर कामं केले. एकंदरीत वैशालीताई पवारचं यांचं काम चांगलं आहे असं हा म्हणायचं तुम्हाला? काम आहे. उदयराज पवार माझा दोस्त होता, त्यानं लई कामं केलेले. तो आता राहिलेला नाही, तिथं गेले. त्यांच्या जागेवर त्यांची बायकोला उभं केलं. काय नाव आहे त्यांचं? नाव नाव उदयराज पवार, बाईचं? बाईचं नाव वैशालीताई पवार. 20 वर्षानं मी काँग्रेसमध्ये होतो. तिसरा अवताड्याचा माणूस आहे. ठीक.